आपल्यासोबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करत. दादा, सकाळपासून तुम्ही दौरा करताय, कशा भावनेत? एकदम काळजी आहे का? काहीच नका काळजी तुतारी चालणार ना? जोरात बस याच प्रतिक्रिया आहेत. जिथं जिथं भेटतोय लोक भेटतात, चर्चा करतात. त्यांचं म्हणणं आहे, काय काळजी करू नका, साहेबांना सांगा तुम्ही निवांत राहा, अख्ख्या महाराष्ट्राची काळजी घ्या. इथली जनता हे बारामती लोकसभेची काळजी घेऊन सुप्रियाताईंना 3-3.5 लाखाने निवडून देते. शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं. अजित पवार असं म्हटले होते की एकदा वडिलांना निवडून दिलं, दुसऱ्यांदा मुलाला दिलं, मुलीला देखील दिलं, आता सुनेला द्या. या वक्तव्य तुम्ही ऐकलं का? सकाळी तुम्हाला प्रतिक्रिया विचारली होती, त्यावेळेस तुम्ही बघून उत्तर देतो असं म्हटलं. तर या संदर्भात प्रतिक्रिया याच्यात कुणी हे वक्तव्य केलं होतं? अजित दादांनी काय दिलं होतं? की पहिल्यांदा तुम्ही वडिलांना निवडून दिलं, त्यानंतर मला दिलं, म्हणजे मुलाला दिलं, त्याच्यानंतर लेकीला दिलं ना, आता सुनीला निवडून दिलं. त्याच्यामधून एकच समजून घ्या, वडिलाला दिलं मग मुलाला दिलं, म्हणजे पवार साहेबांना वडील म्हणून आपण समजलं आणि बीजेपीच्या नादी लागून तुम्ही वडिलांना सोडलं. हीच गोष्ट सामान्य लोकांना आवडली नाही आणि हे जे काही वक्तव्य दादा करतायत ते लोकांना अजिबात पटत नाहीत आणि जसं जसं ते वक्तव्य करतील तशी तशी लीड सुप्रियाताईंची वाढत जाणार. दुसरीकडे जर तुम्ही विचार करायला झालं की त्याच्यानंतर शरद पवारांना हा प्रश्न विचारला, तर शरद पवारांनी असं सांगितलं की मूळचे पवार या संदर्भात आणि बाहेरचे पवार याच्यामध्ये फरक आहे. तर त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांना हा प्रश्न विचारला, त्यावेळेस त्या भावूक झाल्या. तो व्हिडिओ कुठेतरी सोशल मीडियावर आला होता, तो व्हिडिओ मी बघितला. पण आता त्या भावूक झाल्या असतील, पण आता दादाच म्हणाले ना भावूक व्हायचं नाही. पण ठीक आहे, तो त्यांचा व्यक्तिगत विषय. मी भावूक झालेल्या व्यक्तीबद्दल कॉमेंट करणार नाही. विषय एवढाच आहे की हा लढा विचाराचा लढा आहे. भाजपच्या बरोबर गेलेले जे नेते त्यांनी भाजपचा विचार हा स्वीकारलेला आहे आणि आम्ही लहानपणीपासून साहेब पूर्वीपासून भाजपच्या विरोधात तिथं लढत आलेले आहेत आणि हा लढा भाजपच्या विरोधात. त्यामुळे कोण भावूक झालं, कोणाच्या डोळ्यात पाणी आलं, याच्यापेक्षा भाजपला हद्द पार करायचंय असं इथं असलेल्या लोकांनी ठरवलं. भाजप पवार साहेबांना संपवण्यासाठी प्रयत्न करते असं सातत्यानं सुप्रिया सुळे म्हणतात. तुम्हाला देखील तसं वाटतं? 100% लोकांचं हे मत आहे की इथं भाजपचे नेते येतात आणि बोलतात की साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला संपवायचंय. चंद्रकांत दादा तिथं बोलले, तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कुठेतरी असं वक्तव्य केलं असं आम्हाला कळतंय. त्यामुळे याच्यामध्ये प्रयत्न काय भाजपचा, तर साहेबांना अडचणीत आणण्याचा, आणि हे इथं असणाऱ्या जनतेला कळालंय. त्यामुळे ही जी लढाई आहे ती साहेब विरुद्ध भाजप आहे आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि लोकांना भाजप नकोय, भाजपला हद्दपार इथं असणारे लोक नक्कीच करतील. तुम्ही म्हणताय की इकडे साहेब विरुद्ध भाजप अशी लढाई आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. आता लोक काय म्हणतात की भाजपने आम्हाला काय दिलं, भाजपने आम्हाला काय नाही दिलं. त्यामुळे एका नेत्याचा चेहरा पुढे घेऊन तुम्ही फक्त आमची मतं घेत राहिलात आणि मग सामान्य लोकांना काहीच जर मिळणार नसेल तर नेत्याचा चेहरा तो भाजपलेच ठेवावा. आणि लोकांचं मत आहे भाजप सत्तेत आहे ना, तर मग भाजपले आम्हाला सामान्य लोकांना काय नाही दिलं तर आम्ही भाजपच्या विरोधात आहोत. त्यामुळे भाजप विरुद्ध इतर अशीच लढाई होणार. तुम्ही एकीकडे म्हणताय की दहशतीला जर बळी पडला तर बारामतीचा विकास होणार नाही, दुसरीकडे असं अजित पवार म्हणतात की बारामतीचा विकास फक्त हा करू शकतो किंवा अजित पवार करू शकतात किंवा स्वतः करू शकतात असं अजित पवार म्हणतात. तुम्ही देखील विकासाच्या मुद्द्यावर लढताय, अजित पवार देखील विकासाच्या मुद्द्यावर लढतायत. विकासाचा मुद्दा हा ठीक आहे, महत्वाचा आहे. विकास झाला पाहिजे, सगळ्यांनी तिथं प्रयत्न केलेले आहे. मग विचार महत्वाचे नाही का? मग आपण फक्त बंगले बांधायचे आणि बंगले बांधून तिथं जर नातं जपलं नाही त्याला काय अर्थ राहतो? त्यामुळे बंगलाही बांधला पाहिजे, विकासही झाला पाहिजे, नातंही जपलं पाहिजे. आणि ती आपली परंपरा आहे. विचारसरणी तितकीच महत्वाची असते आणि परंपरा आणि विकास जर एकत्रित आलं तेव्हा खऱ्या अर्थाने जो सर्वांगीण विकास आपण म्हणतो तो होत असतो. तुम्ही आता सुप्याला आला आहात, इथून पंधाऱ्याला जाणार आहात. खरं तर पंधारे झालं की सुपे झालं, या भागात 2 दिवसापूर्वी साहेबांचा दौरा झाला. परवा अजित पवारांच्या ठिकाणी मोठी सभा आहे. सुपे आणि पंधाऱ्यावरती दोघांचे लक्ष जास्त. सकाळी मी सुरुवात कुठून केली? बारामतीपासून. शहर सोडलं तर अख्खा मतदारसंघ आता मी पिंजून काढलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही मला इथं प्रश्न विचारतात, मी सुप्यात आहे. हाच प्रश्न सकाळी तुम्ही विचारला असता तर हा वेगळा असला असता. त्यामुळे अख्खा तालुका मी आज पिंजून काढलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर रोहित पवार आता सुप्याचा दौरा करून जे आहे ते पुढे पंधाऱ्याकडे जाणार आहेत, परंतु जे लोक भावुक होतात त्याच्यावरती मी बोलत नाही असं रोहित पवार म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, सुपे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.